सभापती महोदय, माझी एक वेगळी सूचना आहे. CPBB मंत्री महोदय, CPB जसं केंद्र शासनाचं अख्खा देशातल्या अनेक अशा STP CETP मधून पाणी जाणाऱ्यावर ऑनलाईन मॉनिटरिंग करतं आणि जरा जरी त्यामध्ये आढळलं तर ताबडतोब त्यांना रेड अलर्ट त्या ठिकाणी येतो. आपल्याला राज्यामध्ये तशी एक सिस्टीम तयार करावं लागेल MPCBच्या माध्यमातून. आणि ज्या ठिकाणी या पद्धतीचं STP आहेत, CETP आहेत, तिथं ही यंत्रणा आपल्याला स्वतंत्रपणे राज्याच्या MPCB मार्फत करता आली. ती एका वर्षात होणार नाही, 2-3 वर्षे लागतील, म्हणजे ते हळूहळू आपल्याला टप्प्यात. परंतु किमान ज्या नद्या आता प्रदूषित होतात, आता STP नावाखाली आहेत, STPचं पाणी रात्री चालू होतं, दिवसा बंद असतं. हे रात्री चालू असतं, दिवसा बंद असतं. आपलं ते यंत्रणा होऊ शकत. ह्याला टेक्नॉलॉजीचा वापर करूनच उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला हा प्रश्न टॅकल करावा लागेल. तशा दृष्टीनं सरकारची भूमिका आहे का, किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून, कारण की हे होऊ शकणार नाही. राज्यात एवढा अधिकारी वर्ग जाऊन बघणं, प्रत्येक ठिकाणी आता पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित, अनेक नद्या आपल्या प्रदूषित आहेत. तर ह्याला वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकणार, असं काय नियोजन आहे का? नक्की, खूप सुंदर सूचना पण आहे, हा प्रश्न पण आहे, सन्माननीय सदस्य सतीश पाटील यांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये नक्कीच ऑनलाईन मॉनिटरिंग, मगाशी निरंजनजींनी पण तोच विषय मांडला. याच्यामध्ये आपण जे STP जे चालू आहेत ते 50% पाणी ट्रीट होत आहे. परत त्या 50% पाण्यामध्ये असंख्य तक्रारी अशा आहेत की रात्रीच्या वेळी हे STPतलं पाणी अनट्रीटेड पाठवलं जातं. बऱ्याच वेळा मी अधिकाऱ्यांना पाठवते, त्याच्यावर धार टाका, त्याच्यावर कारवाई करा, त्यांना फाईन द्या, गुन्हा दाखल करा. पण प्रदूषणाचा प्रश्न सुटणं हे एवढं करून भागणार नाही. तर रिअल टाईम मॉनिटरिंग पाहिजे आणि ते टेक्नॉलॉजीनीच मॉनिटर केलं पाहिजे. म्हणजे त्या टेक्नॉलॉजीला पण जोपर्यंत कोणी त्याला फूल करण्याचं काही शोधत नाही तोपर्यंत ते आपण चांगल्या पद्धतीने काम करता येईल. तर आमच्या ते मनात आहे, आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला एक वेळ लागेल, पण तो वेळ लागला तरी तो म्हणजे वर्थ असेल की आपण ह्या सगळ्या पॉल्युशनला मॉनिटर करू शकू आणि खरी आपल्याकडे परिस्थिती समोर येईल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, 3 नंबरचा प्रश्न जो आहे त्याच्या उत्तरावरच माझा आक्षेप आहे सभापती महोदय. 4 नंबरच नंबर ताई, उत्तरावर आक्षेप आहे माझा. ताई, त्रास देण्याचा उद्देश नाही. तुम्ही अत्यंत कार्यक्षम मंत्री आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडून न्याय मिळेल म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारतोय. काय चव्हाण? माननीय मुख्यमंत्री. सन्मान्य दरेकर साहेबांच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो की उत्तरावर आक्षेप हा पहिले घ्यायचा असतो. उत्तरावर जर काही आक्षेप असेल तर प्रश्न सुरू व्हायच्या आधी हा आक्षेप घ्यायचा असतो, त्यानंतर तो आक्षेप घेता येत नाही. नाही, धन्यवाद. ताईंची बाजू घेतल्या मुख्यमंत्री महोदयांनी. आक्षेप नाही, ते सभागृहात माहिती देतो. प्रवीण दरेकरांना फार अस्वस्थ आहेत. ते म्हणतात काय नाही तर कमीत कमी या मंडळाचा अध्यक्ष तर करा. प्रसादलाल खाली बसा. प्रसादलाल खाली बसा. तुम्ही सिद्धेश कदमवर आमचा अन्याय करू नका. आमच्या मित्राचे मित्र आहेत ते. आम्हाला कळलेली आहे. सभापती महोदय, माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे. रेड झोनमध्ये त्या ठिकाणी प्रदूषण निर्देशांक 60 पेक्षा अधिक असलेले कारखाने आहेत. ऑरेंजमध्ये 50च्या आसपास आहेत. आणि या ठिकाणी उत्तरात सांगितलं आहे की सभापती महोदय हे खरे नाही म्हणून. तर मला वाटतं सभापती महोदय, एकीकडे 90 खटले सुरू आहेत, तुम्ही त्या ठिकाणी कारखाने काही बंद केलेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आरोग्यावर अरे सुरू केलं तर चव्हाण ताई लक्ष देणार आहेत तुमच्याकडे, काळजी करू नका. तर चौथा, त्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये आरोग्यावर परिणाम होतोय, तर या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना केलेली आहात किंवा करणार आहात?